थँक्यू. क्वार्टर फायनलची अर्थात सेकंड राऊंडची महत्त्वपूर्ण लढत अर्थात या मॅच ही मॅच पाहण्यासाठी बराचसा प्रेक्षक वर्ग अर्थात यूट्यूब लाईव्ह असू दे किंवा आपण बघितलं मैदानावर चौफेर गर्दी आपल्याला पाहायला मिळते. शुक्रवारचा अगदी वर्किंग डे असून देखील आपण पाहतोय या मैदानावर नेहमी संध्याकाळच्या प्रहरामध्ये गर्दीच असते प्रेक्षकांची. दर्दी प्रेक्षक या मॅच बघण्यासाठी आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मी आयोजित प्रतियोगितेमध्ये सामन्यांमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय आणि घेऊन चलतोय या मॅचकडे. आपल्याला मोन्याला पाहता येते. मोन्या अतिशय आयकॉन खेळाडू मी का आहे याचं उत्तम उदाहरण प्रेक्षेपित करतोय. खऱ्या अर्थानं पहिल्या सामन्यामध्ये त्याने नक्कीच एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली होती, फलंदाजी देखील चांगल्या पद्धतीची केली होती. अर्थात मोन्याने मारलेला तरी घेऊन डोळ्यांचं पाहणं जरूर फेडून गेला. खऱ्या अर्थानं मोन्या एक आयकॉन खेळाडू या संघाचा एक चांगला खेळाडू म्हणावा लागेल. महाराष्ट्र दौरा असू दे संपूर्ण विदर्भात आहे विदर्भात केलंय असा नौखारचा अक्षय मोन्या राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. यावेळेस आडव्या बॅटनं जरूर कमलाकर दादले स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय. जरूर कमलाकर आणि मोन्यामधलं एक द्वंद्व नक्कीच पाहायला मिळते जिथे आपल्याला पाहायला मिळेल कमलाकर एक खेळाडू आहे आणि मैदानाच्या चौफेर बाजूला फलंदाजी करण्यास ओळखला जातो. गाड्या हर्षल हर्षल गाड्या आडून ठेवा. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय अक्षय. आडव्या बॅटने जरूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे रनआउटची संधी चांगली फेकी पाहायला मिळेल. चांगलं कलेक्शन मात्र रनिंग बिटवीन द विकेट दोनही फलंदाजांमध्ये चांगलं पाहायला मिळते. गौरव कोवळे स्ट्राईक एंडला पाहायला मिळतं. नॉन स्ट्राईक एंडला मला जरूर कमलाकर दादलेबद्दल काय सांगू मित्रांनो. खऱ्या अर्थानं खूप सारी वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांना घालवलेत खऱ्या अर्थानं एक ओपनिंग फलंदाज कसा हवा किंवा सुरुवात कशी करून द्यावी आपल्या संघाला याचं उत्तम उदाहरण आपल्याला नक्कीच पाहायला मिळते कमलाकर दादले. तर नक्कीच किशोर देखील पाहायला मिळतोय. थोडासा का होईना फ्लम्बलिंग होतोय अर्थात खराब क्षेत्ररक्षण त्यालाही कळून चुकलंय. मनातल्या मनात का होईना गोलंदाजाने आपल्याला काही 4-5 शिव्या दिल्या असतील आणि ते आपण ऐकल्या देखील असतील कारण सोशल मीडिया युट्यूब लाईव्ह असल्या कारणाने काही गोष्टी ओपनली मित्रांनो करता येत नाहीये. तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मोन्या सज्ज होतोय. यावेळेस नक्कीच घुटना टेक और तमाशा देख असा प्रयत्न जरूर होता. व्यवस्थितरित्या बॅटवर चेंडू कलेक्ट होत नाही, कनेक्शन होत नाहीये. डिफाईन लेग रिजन मध्ये चेंडू गेलाय. चेंडूवर एक धाव जरूर आले. डिक्लेअर स्वरूपात मिळणारी ही एक धाव संघाचा धावफलक नक्कीच वाढवणार. यस भाई बोलो. अरे मैं 2 दिन नहीं हूँ, कल आज और कल नहीं हूँ. मैं आपको शाम को मिलता हूँ. मैं शाम को आपको रूम में मिलता हूँ, कॉल करता हूँ. आराम से मिलता हूँ, मैं आता हूँ. वो नहीं हो गया होगा तो भी टेंशन नहीं है. अभी आपका प्लान चेंज हो जाएगा. अभी मैं आपको साथ ही चेंज कर दूँगा. वो ऑफिसर थोड़ा सा फालतू है, इसके लिए थोड़ा प्रॉब्लम, बाकी कुछ नहीं. आप डाल के रखो, ये देखो बाय चांस डाल के रखो. वो एक्सीडेंट हो गया ना. दुसरं षटक सुमीर भगत येतोय. पहिला चेंडू निर्धाव आल्यानंतर कमलाकर धादल्यावर स्ट्राईक. लोअर फुल टॉस सरळ बॅटने जरूर फटका खेळलाय. चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 बाउन्स 2 बाउन्स. यावेळेस पुन्हा एकदा नक्कीच किशोरकडून चूक होताना पाहायला मिळते कारण किशोर पाटील एक चांगला फिल्डर आहे या संघातील. अर्थात या संघातील राजा पाटील एक चांगला क्षेत्ररक्षक ज्यानं एक अप्रतिम झेल अर्थात APL चं पहिलं पर्व कोणी विसरणार नाहीये. त्या पर्वामध्ये ओपन लॉटला हरवणारा संघ होता तो प्रदीप स्पोर्ट्स नौखार संघ. ओव्हरपिच चेंडू सरळ भिरकावून दिलाय. किशोर पाटीलच्या डोक्यावरून येणारा इनिंग मधला पहिला पर्वामध्ये आणि खणखणीत क्लास कमलाकर दादले आपला क्लास दाखवतोय. कमलाकर दादले आपला ब्रँड दाखवतोय. यावेळेस ऑफ स्टॉप वर शपल होऊन जागा बनून खेळण्याचा प्रयत्न नक्कीच फटका चांगला होता मात्र यावेळेस कमलाकर दादले पूर्णतः अडकवले. कमलाकर दादले बाक टू द प्लेन.
प्रयत्न नक्कीच नक्कीच आपण पाहिलं. चांगला स्ट्रोक आल्यानंतर कुठेतरी आपण पाहिलं तर नवगाव संघाची पहिली विकेट गेली, अर्थात कमलाकर दादले याच्या स्वरूपामध्ये जाणारी पहिली विकेट असणार आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय दिगंबर हमने. हे नाव विसरता येणार नाही, कारण मागच्याच हप्त्यामध्ये एक विस्फोटक खेळी दिगंबरच्या बॅटमधून पाहायला मिळाली. बालगीरचं ते मैदान होतं आणि त्या मैदानावर 50 धावांची नॉट आउट खेळी त्यांच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाली होती. दिगंबर हमने यावेळेस स्ट्राईक एंडला सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवर सुमित भगत. सरळ बॅटने चांगला स्ट्रोक, यावेळेस आणखीन एक जीवनदान मिळते. खऱ्या अर्थानं पहिल्या मॅच मध्ये देखील या क्षेत्ररक्षकाने एक झेल सोडला, त्यामुळे त्यानंतर सन्मित्र म्हात्रेने त्याच्यानंतर दुसरे लगातार एक षटकार लगावला, एक चौकार लगावला असं म्हणता येईल मित्रांनो. पकडा झेल आणि जिंका खेळ. अगदी खराब क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. ते ओंकार कवळे पुरस्कृत स्मरणिका 11 नवखार. शॉर्ट पिच चेंडू कव्हरिझम मध्ये चांगला स्ट्रोक नक्कीच मारतोय दिगंबर. मात्र यावेळेस चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात जातोय. चेंडू जोपर्यंत फील्ड होतोय, थ्रो होतोय, तोपर्यंत दोनही फलंदाजांना एक धाव पूर्ण केली आहे. षटक समाप्तीची घोषणा पंचाने देखील केली आहे. इथे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आमचे स्कोरर मित्र मयूर पाटील मला कळवतात धावफलकावर धावा लागल्यात. 15 रन ऑन ऑफ बोर्ड. 12 चेंडू आणि 15 धावा धावफलकावर लागल्यात. या मैदानावर 65 धावा सुद्धा चेस होतात, 70 धावा चेस होतात, 80 धावा देखील चेस होतात. त्याच्यामुळे एखादं टोटल आपण बनवलं ना ते सन्मानजनक असेल असं नाही आहे, कारण आपल्याला गोलंदाजी या मैदानावर अचूक टप्प्यावर करावी लागेल. कारण ही विकेट जरी फ्लॅट असली ना तरी मैदानावर विकेटवर अशी काही जागा आहे ना, त्या विकेटवर जर चेंडू पडला ना तर फलंदाजा खेळणं थोडंसं का होईना कठीण होऊन बनतं. दिगंबर हमने स्ट्राईक एंडला सज्ज होतोय. पुढलं षटक आपण पाहिलं वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं. आपण पाहतोय पुन्हा एकदा मोन्या येतोय. मोन्या आता कशा पद्धतीने फिल्डिंग सजावट आपल्याला पाहायला मिळते. आपण बघितलं शॉर्ट कव्हर आहे, शॉर्ट पॉइंट आहे, शॉर्ट मिड विकेट आहे, डीप स्क्वेअरला एक डीप मिड विकेट. मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक किशोर स्वतः तैनात आहे. मिड ऑफ आहे. आडव्या बॅटला दिगंबर जरूर स्ट्रोक लगावतोय. 1 बाउन्स चेंडू फील्ड होतोय, तोपर्यंत दोनही फलंदाजाने एक धाव पूर्ण केली आहे. एकेरी धावेने पुन्हा एकदा धावफलक वाढतोय आणि जाऊन पोहोचतो, अर्थात 16 रन ऑन ऑफ बोर्ड. 16 धावा धावफलकावर लागल्यात. आडव्या बॅटनं स्ट्रोक लगावण्याचा जरूर प्रयत्न. तोच क्षेत्ररक्षक यावेळेस मात्र कोणती चूक करत नाहीये. आणखीन एक विकेट डाऊन. कम ऑन डीजे मास्टर. हॅलो कशाला मला संध्याकाळी फोन करतो लॉट पर्यंत. फोन करेन फोन करेन तुम्हाला सांगेन तेव्हा टाका. मी मॅच आटपले का लगेच पाठवेन. पहिली मॅच 9 वाजता. हो 9 वाजता लावणार पहिली मॅच. हो 9चा टायमिंग पहिला. उद्या 5-5 ओव्हरच्या मॅच बघायला पाहिजे ना आपल्याला. 9:30 पर्यंत मॅच लागणारच आमची कशी पण. हां ठीक आहे. या नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला सज्ज होतोय. अर्थात एक लेजेंडरी खेळाडू हा देखील आहे खऱ्या अर्थानं. अलिबाग प्रीमियर लीग असू द्या. मला पैसे सुटे द्या. 100 रुपये घ्या एक आणि 400 रुपये सुटे द्या. 400 लाव आणि 100 दे. जो छक्का मारल त्याला माझ्याकडून 100 रुपये बघतो. जनरल वर्सोली.
यावेळेस अपील जरूर केला होता. अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास नव्हता. कदाचित पंचांनी तो नॉट आउट इथे डिक्लेअर केलाय. फक्त पंचांना मी मगाशी सूचना दिलेली आहे, फक्त अंपायर्स रिव्ह्यू असणार आहे. अंपायरला जर डाऊट वाटला तरच, दुसरा कोणी टीम कुठली रिव्ह्यू घेणार नाही आहे. पंचांना जर डाऊट असेल तरच आमच्याशी संपर्क करायचा आहे. नॉट आउट दिला पंचांनी, त्याच्यामुळे झंडर गटर वरसोली जो छक्का मारल त्याला छेडा करा वरसोली गटर. जो फलंदाज षटकार मारेल त्यांना वर्सोलीचे ग्रामस्थ झंडारा कटर यांच्याकडून 100 रुपयाचं लागोपाठ 2 षटकार याच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. विनोद वाटकर स्ट्राईकला पाहायला मिळते. विनोद वाटकर आणि अक्षय पाटील यांचा द्वंद्व पाहायला मिळेल मित्रांनो. यावेळेस ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा जरूर विनोद प्रयत्न करतोय. डिफाईन लेग रिजन मध्ये चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. एके धावेन धावफलक वाढतोय. धावफलकावर धावा लागल्यात 17 धावा, 17 रन ऑन अ बोर्ड. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना विनोद वाटकर आपला क्लास ब्रँड नक्कीच प्रक्षेपित करतो. षटकार येतोय. एक अजून षटकार आला तर झंडारा कटार वर्सोली यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. अर्थात मी विनंती करतोय स्वयंसेवक लगेच बॉल आणायचे आहेत. हो, यावेळेस मोन्या कमबॅक करतोय. एक ब्लॉक होल पद्धतीने टाकलेला चेंडू नक्कीच मजबूर केला जाते फलंदाजाला तो चेंडू डिफेन्स करण्यासाठी. यावेळेस या षटकाचा जर विचार केला, एक चेंडू खराब टाकल्यानंतर विनोद वाटकर आपला क्लास दाखवतोय. त्यानंतर मात्र मोन्या कमबॅक करतोय. आणखीन एक निर्धाव चेंडू, एक धावेवर नक्कीच समाधान दोन्ही फलंदाजांना मानावं लागते. इथे 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आमच्या स्कोरर मित्र मयूर पाटील मला कळवतात की धावफलकावर धावा लागल्यात फक्त 24 धावा. मी फक्त असं मी का म्हटलं, याला कारण असं मित्रांनो, कारण या मैदानावर पहिल्या षटकामध्ये 17 किंवा दुसऱ्या षटकामध्ये 32 किंवा दुसऱ्या षटकामध्ये 40 अशा धावा कुठल्या गेल्यात अजून आतापर्यंत. त्यामुळे फक्त 24 धावा म्हणावं लागेल. येणाऱ्या 2 षटकांमध्ये आता मात्र दिगंबर आणि विनोदला आपला क्लास दाखवावा लागेल. प्रत्येक चेंडू सीमा पार पाठवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि प्रत्येक धाव बनवण्यासाठी प्रत्येक गोलंदाजाला इथे आसमान दाखवावं लागेल. तेजस येतो, एक तेज तर्रार गोलंदाज, ज्यानं मागच्या मॅच मध्ये देखील गोलंदाजी चांगली केली होती. मात्र आदिल कुरेशीच्या ने त्याला जरूर 1-2-3 षटकार लगावले होते. तेजस राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. लोअर फुल टॉस चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. इथे मात्र डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. एकेरी धावेने धावफलक वाढतोय, जाऊन पोहोचतोय. अर्थात 25 रन, 25 धावा धावफलकावर लागले. ओव्हरपिच चेंडू, यावेळेस जरूर मोठा फटका लागण्याचा प्रयत्न जरूर केलाय आणि चेंडू सीमा पार देखील गेलाय. राम राऊंड विकेट. पुन्हा एकदा तेजस सज्ज होतोय. लोअर फुल टॉस विनोद वाटकर, लांब लचक लांब पल्ल्याचा येतो बहारदार फटका. षटकार. होतं. षटकार आल्यानंतर कुठेतरी तेजस्वर दबाव, दडपण, प्रेशर जे काही मित्रांनो म्हणतो ना आपण, ते सर्व काही पाहायला मिळतंय. हो, यावेळेस यू मिस झालाय चेंडू आणि यावेळेस आउटसाइड एज लागली आहे आणि मोन्याने झेल देखील पकडलाय. फलंदाज विनोद वाटकर बॅक टू द पवेलियन.
आयोजित आमदार चषक 2024 जमलेले तमाम क्रीडा रसिक क्रीडा खेळाडू यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. अर्थात सोमवारी देखील आपण पाहणार आहोत अलिबाग तालुक्याच्या बाहेरच्या टीम या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट करणार आहेत रविवारी फायनल डेला. आणि उद्याचा देखील लॉट अतिशय चांगला आहे. तो सर्व प्रेक्षकांना विनंती आपण हे सामने पाहण्यासाठी या मैदानावर उपस्थित राहायचं आहे. आणि जे प्रेक्षक घरी असतील त्यांनी यूट्यूबला ही मॅच लाईव्ह बघायची आहे. अर्थात आमचं चॅनल आपण लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा. कौस्तुभ पाटील यांचा एक चांगला उपक्रम आपल्याला पाहायला मिळतो. dreamscricket.in च्या माध्यमातून यांनी कारकिर्दीची सुरुवात केलेली आहे आणि नक्कीच त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे. हर्षल घरात प्लीज गाड्यांकडे लक्ष द्या, उलटा फिरा ना जरा. तेजस पाटील येतो राईट आर्म राऊंड विकेट. अर्थात 2 षटकार आल्यानंतर हेमंत पाटील स्ट्राईक एंडला सज्ज होते. हेमंत मोठा स्ट्रोक धरून लगावण्याचा प्रयत्न करतो. चेंडू वन बाउन्स फ्री होणार की डोक्यावरून जाणार. डोक्यावरून गेलेला चेंडू 4 धावांत जातात. नक्कीच 4 धावा आल्यानंतर कुठेतरी गोलंदाजावर दबाव नक्कीच पाहायला मिळतोय. धावफलक 4 ने वाढतोय, जाऊन पोहोचतोय. अर्थात 41 रन ऑन बोर्ड. 41 धावा धावफलकावर लागल्यात. यावेळेस नक्कीच गोलंदाजाने फलंदाजाला चकवलं, वेगावर कंट्रोल ठेवला, थोडासा स्लोवर पद्धतीने टाकलेला चेंडू फलंदाजाला बीट केलाय. निर्धाव चेंडूने नक्कीच या षटकाची सांगता झाली आहे. शेवटचा चेंडू कंप्लीट होतोय. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. 4 षटकाच्या समाप्तीनंतर माझे स्कोरर मित्र मयूर मला कळत आहे धावफलकात धावा लागल्यात 41 रन. 24 चेंडू 41 धावा धावफलकावर लागल्यात. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय. नवखार संघ आपला प्रतिनिधी इथे नाही आहे. ओमकार कुठे आहे तो? ठीक आहे, कारण दादा प्रेझेंट पेनल्टी जोपर्यंत बोलत नाही ना तोपर्यंत कोणी प्रतिनिधी देखील पाठवत नाही. चला बाया जरा फास्ट जा. जी होईल ती क्रिया आहे, लक्षात घ्यायचं आहे. एकच धाव काढलेली आहे. तारेला लागल्यानंतर जी होईल ती क्रिया, कॅच पकडला तर कॅच देखील दिला जाईल. वरती चेंडू सरळ भिरकावून दिलाय आणि किशोर पाटील यावेळेस कोणतीही चूक करत नाही. हर्षल पाटील, हर्षल गाड्या अडव रे. हर्षल गाड्या अडव रे. निखिल कवळ होते नवीन फलंदाज. स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला होता दिगंबरच्या बॅट मधून. मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं नशिबाची साथ त्याच्या बाजूने लागलेली दिसत नाहीये. अभय पाटील आपण इथे आलेला आहात. मी विनंती करतो आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू पंचाने तो स्वैर घोषित केलेला आहे. ओमकार येते. ओहो, चेंडू मिडल स्टंपवर पडल्यानंतर थोडासा कवळीला बाहेर वळतोय. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता, मनसुबा होता. मात्र यावेळेस चेंडू पुन्हा एकदा आपण पाहिलं तर 22 स्वरूपात एक धाव मिळते. 22 स्वरूपात मिळालेली एक धाव धावफलकावर नक्कीच काउंट केली जाणार. 44 धावा धावफलकावर लागल्या. 24 रन इन स्कोर बोर्ड. लास्ट ओव्हर प्रोग्रेस. पुन्हा एकदा चांगला चेंडू नक्कीच खेळण्यासाठी मजबूर केलं जाते. अर्थात आपण पाहिलं तर ऑफ स्टंपवर मिडल स्टंपवर टाकून चेंडू बाहेर काढतोय. फलंदाज पूर्णतः बीट होतोय. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, मनसुबा पूर्णतः फसतोय.
यावेळेस थोडंसं का होईना दिशा भरकटतो गोलंदाज, अर्थात प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येणारी गाडी सरळ प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर जाते आणि हा चेंडू देखील स्वैर घोषित केला जातोय. ओहो, व्हाट अ फॅन्टास्टिक पीस ऑफ बॉलिंग बाय ओमकार. अप्रतिम गोलंदाजी, अर्थात नौकार पहिल्या मॅच मध्ये गोलंदाजाला वापर केला नव्हता. यावेळेस नक्कीच आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. डीप मिड विकेटला सुमित भगत चेंडूवर होतो, फेक करतो, तो परत दोन्ही फलंदाजाने 1 धाव पूर्ण केली आहे. एकेरी धावेने जर विचार केला धावफलकात धावा लागल्यात 46 धावा. अंतिम षटक. अंपायर एक चेंडू शिल्लक आहे. एक मिनिट ओव्हर झालेली आहे. 1 वाईट तरी पण ओव्हर झालेली आहे. 2 वाईट पडले, 2 या षटकामध्ये 2 वाईट पडलेत, ओव्हर झाली आहे. पाच षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. 5 षटकानंतर 46 धावा धावफलकावर लागल्यात आणि विजयासाठी 47 धावांची गरज आहे. आणि दुसऱ्या फेरीतील सामना अभय पाटील यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. पहिली मॅच बघायची. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. नवगाव संघ, अभय पाटील आपण बसून घ्या. निर्मल सेलचे अधिकृत विक्रेते, सॉरी हर्षिना सेल्सचे अधिकृत विक्रेते, माजी निर्मल सेल्सचे विक्रेते म्हणायला हरकत नाही. तर नौखारचे दोन्ही ओपनिंगचे फलंदाज मैदानात मार्गस्थ होत असताना पाहतोय. किशोर पाटील आणि अक्षय पाटील अशी जोडी मैदानात आहे. आणि आपण पाहणार आहोत नवगाव संघाकडून पहिलं षटक कुठला गोलंदाज घेऊन येणार. अर्थात नेहमीप्रमाणे आपण प्रियेशला आज या टीम मध्ये पाहत नाही आहोत, कारण आता प्रियेश शेलके नेहमीप्रमाणे आपल्या संघाचं पहिलं षटक घेऊन यायचा. आज कोणत्या गोलंदाजाकडे कोणत्या विश्वासाने अगदी कशा पद्धतीने चेंडू टाकण्यासाठी चेंडू करण्यात येणार हे नक्कीच पाहायला लागेल मित्रांनो. चला मॅच सुरू करा लवकरात लवकर. 5 षटकांमध्ये विजयासाठी 47 धावा बनवायच्या आहेत. 30 चेंडू आणि 47 धावा असं समीकरण नक्कीच असणार आहे. ते अलिबाग नौकार संघासमोर, अर्थात ओमकार कवळे पुरस्कृत नौकार संघ आणि रिलायन्स नवगाव. हा, आमचे आयोजकांमधले राजेश पाटील राजू इथे आलेले आहेत. मी त्यांचं आभार मानतोय की आपण आलात. खऱ्या अर्थानं तुमची 2 मिनिटं पूर्वी आठवण काढली. आमचा एक प्लेअर अजित म्हात्रे यांना विचारलं होतं, सांगितलं होतं की आमचा एक स्वयंसेवकाचं तुम्ही नियोजन करा म्हणून, मात्र आपण आलात. मी आपला आभार मानतोय. चला मॅच सुरू करा. 30 चेंडू आणि 47 धावा. विशाल जैतू पहिलं षटक घेऊन येतोय. एक भारदस्त शरीरयष्टी असलेला असा गोलंदाज आहे विशाल जैतू. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल. स्ट्राईक एंडला अक्षय पाटील.
नसेल जाऊ द्या काय मला आली असेल तर आहे काय कोण नसेल तर आहे आपलं असं पहिला चेंडू डान्सिंग डाऊन विकेट खेळण्याचा जरूर प्रयत्न होता. आपण पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण डीप शॉर्ट पॉइंट मध्ये झालंय. राहुल बेंडे तिथे तैनात आहे. गरंगाळत का होईना राहुल बेंडे चेंडूला अडवतोय, कलेक्ट करतोय, फेक करतोय. 40+ असला आपण पाहतोय राहुल बेंडे आज मात्र पूर्ण किट मध्ये पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने एक चांगला गोलंदाज आहे तो. यावेळेस कावरच्या वरून उडवलाय चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पोहोचणार का? गौरव नक्कीच पोहोचत नाहीये चेंडू खाली, पण बाउन्स चेंडू फील करतोय, थ्रो करतोय. तोपर्यंत दोनही फलंदाजांना 1-2 धावा पूर्ण केल्यात. किशोरच्या बॅट मधून आलेली आजच्या दिवसातील पहिली धाव. किशोर पाटील एक चांगला फलंदाज आहे, एक अनुभवी फलंदाज आहे. नवखार संघाकडून खेळतोय. यावेळेस शॉर्ट पिच पद्धतीने टाकलेला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क नाही, ताळमेळ नाही आहे आणि हा चेंडू आपण पाहतोय निर्धाव जातोय. यष्टीरक्षक कमलाकर दादलेच्या हातात विसावतोय. गाडी थांबवायची आहे. यावेळेस पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. गौरव कवळे यावेळेस झेल खाली पोहोचणार का? प्रयत्न चांगला, झेल खाली पोहोचला देखील होता आणि यावेळेस पाहिलं तर एकच धाव मिळते. पुन्हा एकदा एकेरी धावेने धावफलक वाढतोय, गतिमान होतोय, जाऊन पोहोचतो. अर्थात 4 धावा पहिलं षटक प्रगतीपथावर असताना विजयासाठी 47 धावा बनवायच्या आहेत. नक्कीच मोन्यानं हेलिकॉप्टर उडवलंय. चेंडू हवेत, चेंडू जातोय, 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. आरा धावा पहिलं षटक प्रगतीपथावर धावा लागल्यात. 12 धावा. सॉरी बरोबर 12. पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय. पहिल्या षटकानंतर आपण पाहिलं तर एक चान्स क्रिएट झाला होता, ज्या संधीचं सोडं करायला पाहिजे होतं. कारण मोन्याची जर विकेट मिळाली असते ना तर खऱ्या अर्थाने आत्मविश्वास रिलायन्स संघाच्या गोलंदाजाचा द्विगुणी झाला असता. इथे मात्र राहुल बेंडे येतोय, लिफ्टा मोठी विकेट, वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक. आपण पाहायला गेलं तर राहुल बेंडेकडे सुद्धा अनुभव आहे. अचूक टप्पा, अचूक लाईन आणि अचूक लेंथ वर जर गोलंदाजी जर राहुलने केली तर खऱ्या अर्थानं रिलायन्स नवगाव संघ या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. किशोर पाटील यावेळेस आडव्या बॅटनं उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न. खऱ्या अर्थानं किशोर असे कधी फलंदाजी करत नाही, मात्र आज काहीतरी आगळं वेगळं करण्याचा प्रयत्न केला, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता. व्यवस्थितरित्या चेंडू बॅटला लागत नाहीये, आउटसाइड एज लागते. डीप थर्डमॅन झोन मध्ये चेंडू गेलाय, डिक्लेअर झोन आहे. एकेरी धावेने पुन्हा धावफलक वाढतो, जाऊन पोहोचतो. अर्थात 13 धावा. यावेळेस आपण पाहिलं ऑप्शनच्या बाहेर बराचसा बाहेर जाणारा चेंडू पंच अवांतर घोषित करतात आणि धावफलकावर धावा 1 काउंट होणार. धावफलक झाला टोटल 14 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या आणि दुसऱ्या षटकाच्या 1 चेंडू खेळ झालाय आणि 2 धावा धावफलकावर काउंट केल्या जातात.
पुन्हा एकदा किशोर पाटील खेळतोय एक ब्रँडेड क्लासिकल फटका षटकार. कृपया बाहेरून तुम्ही बोलू नका आणि पंच आहे तो बॉल खेळवा. नसेल फलंदाज तयार तर बॉल तुम्ही एक अजून काउंट करा. पंच जर कोणी फलंदाज बॅटिंग करायला तयार नसेल तर तुम्ही बॉल डायरेक्ट काउंट द्या एक अजून एक. पुन्हा एकदा किशोर पाटील बॅक टू बॅक दुसरा षटकार. तर किशोर पाटीलसाठी सुवर्ण संधी. लगातार तिसरा षटकार जर आपण लावला तर टीमचे स्पॉन्सर्स ओमकार कवळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. किशोर पाटील ठोकतोय मिड विकेटच्या डोक्यावरून टणटणीत खणखणीत षटकार. बॅक टू बॅक 3 षटकार आणि तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक नक्कीच. पुन्हा एकदा चौथा ब्रँडेड क्लासिकल फटका षटकार. लगातार 4 चेंडूंवर 4 षटकार मारून नक्कीच आपले इरादे स्पष्ट केलेत. आपला नक्कीच भूमिका स्पष्ट केली आहे. खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये पकड मजबूत केली आहे आणि नक्कीच विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलंय त्या नौखार संघाला. किशोर पाटील ऑन फायर. पुन्हा एकदा आणखीन एक लांब लचक षटकार. कमांड मास्टर. अजूनही 3 धावांची गरज आहे. या षटकामध्ये तब्बल 5 षटकार किशोरच्या बॅटमधून, एक स्वैरी चेंडू आणि एक डिक्लेअर स्वरूपात येणारी धाव. 32 धावा तब्बल कुठल्यात किशोर पाटीलला. बोल हॅलो बोल हॅलो. विनोद वाटकरे आपण यायचं. आपल्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे. हॅलो बोल ना. धन्यवाद.